अहो येता जाता धक्का का हो मारता, नक्षीदार पदराला हात का हो लावता. रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी, रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी, कर्नाटकी कसीदा मी काढीला, आतून गळून माझ्या साडीला. रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी, कर्नाटकी कसीदा मी काढीला, आतून गळून माझ्या साडीला.
गाणं वन्स मोर. एक कडवं नाही, अख्खं गाणं. अख्खं गाणं म्हणा मॅडम. भीड काही ठेवा आल्या गेल्याची पूर्वत राखा दहा डोळ्याची. भीड काही ठेवा आल्या गेल्याची पूर्वत राखा दहा डोळ्याची. डोळ्याची बाई डोळ्याची काय म्हणू बाई बाई तुमच्या या खोडीला हात न गलावू माझ्या साडीला. हात न गलावू माझ्या साडीला. कुसुमाची निघाली लावून काय झाल्यानी कर्णकली कशी जाऊ खाडीला. हात न गलावू माझ्या साडीला. हात न गलावू माझ्या साडीला. हात न गलावू माझ्या साडीला. सांग. काय ग? तुझं नाव. नाव सांग गाव सांग. नाव सांग गाव सांग. जरा चाललीस तू गाडीला गमनी धर. सांग गाव सांग. जरा नाव सांग गाव सांग. गोडवाने नग हसू अरे गोडवाने नग हसू नाव गाव नग पुसू. थांब 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 जरा थांब. जरा थांब 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 जरा थांब. जरा थांब 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 जरा थांब. वट सुधरून तू माझ्या संग तू बोल. शब्दाला हे मोठ्या पवळ्याचं बोल. तुझ्या माग आलो तुझ्या माग आलो. तुझ्या पायी येणं झालो. तुझ्या पायी येणं झालो. नाव गाव सांग. नाव सांग गाव सांग. जरा थांब 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 जरा थांब. नाव सांग गाव सांग. नाव
गाण्याला वन्स मोर दिला ह्याच्यासाठी पण, आणि शिट्ट्यांचा जो काय या शिट्ट्यांवरनं ना एक आठवण सांगते. कदाचित आमच्या कार्यक्रमाला जो कोणी ऑडियन्स रिपीट झालेला असेल त्यांनी कदाचित हा किस्सा ऐकलेला सुद्धा असेल. इथेच पलीकडे निवारा, जे आनंदाश्रम जो आहे निवारा, तिथे आमचा कार्यक्रम होता. असाच सगळा भक्तिगीतं, भावगीतं, चित्रपटगीतं, लावण्या, अभंग असा सगळा एकत्रित कार्यक्रम होता. आणि पहिली काही भक्तिगीतं झाली, भावगीतं झाली, लावण्या झाल्या. त्याच्यानंतर समारोपाला वर्तुळ पूर्ण करायला म्हणून आम्ही पुन्हा भक्तिगीतांकडे वळलो. तेव्हा ऑडियन्समधनं एक खणखणीत चिठ्ठी ऐकू आली. मी म्हणलं, बाई, भक्तिगीताला एवढी खणखणीत चिठ्ठी वाजवणारा रसिक कोण? तर माझी उत्सुकता जागी झाली होती. मी म्हणलं, प्लीज सांगता का कोणी शिट्टी वाजवली? तर अर्थातच पुणेकर अतिशय प्रामाणिक असतात. त्यांनी खरोखरच ते उभे राहिले आणि ते म्हणले, ताई, मी वाजवली शिट्टी, मगाच्या लावणीपासून प्रयत्न करत होतो, आत्ता वाजव. वाजली की नाही ते सांगा मला.